लातूर मुंबई एक्सप्रेसला 25 जूनपासून 3 अतिरिक्त बोगी जोडल्या गेल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांची जुनी मागणी पूर्ण होऊन वेटिंग कमी होईल। ज्या वाढीमुळे एसी 2 टायर, एसी 3 टायर आणि स्लीपर क्लासमध्ये 184 अतिरिक्त जागा उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामुळे लातूर, धाराशिव आणि बिदर परिसरातील हजारो प्रवाशांना 21 वरून आता 24 डब्यांच्या क्षमतेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र असं असलं तरीही लातूर मुंबई रेल्वेसाठी प्रवाशांची संख्या आणि रिझर्वेशन पाहता अजूनही लातूरकरांचा रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला नाही। त्यामुळे नवीन लातूर मुंबई रेल्वेची मागणी लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी लावून धरली असून येत्या काही दिवसात नव्या लातूर मुंबई रेल्वेची गुड न्यूज मिळणार असल्याचं देखील यावेळी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी सांगितलंय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। जेव्हापासून मी खासदार झालो तेव्हापासून सातत्यानं रेल्वेच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचं काम मी केलेलं आहे आणि आत्तापर्यंतच्या प्रत्येक बैठकीमध्ये लातूरकरांसाठी जिव्हाळ्याची असलेली जी रेल्वे आहे लातूर मुंबई, ह्या रेल्वेचे म्हणजे रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण असेल, क्रॉसिंग स्टेशन्स वाढवणं असेल, रेल्वेच्या बोगी वाढवण्याचा विषय असेल, ह्या सगळ्या बाबीसाठी मी सातत्यानं पाठपुरावा केला होता आणि त्याचा फळ म्हणून आपणाला लातूर रेल्वेला आता पूर्ण क्षमतेची रेल्वे झालेली आहे आणि 3 डबे नुकतेच, एक 2 टायरचा, एक 3 टायरचा आणि एक जनरल बोगीचा, असे 3 डबे लातूरच्या रेल्वेला 25 तारखेपासून वाढलेले आहेत। आता सुरू काय व्हायचं की लातूरकरांना जागा मिळायची नाही आणि बिदरहूनच रेल्वे डबे वाढलेले असताना सुद्धा लातूरकरांच्या रेल्वेचा रिझर्वेशनचा प्रश्न हा गंभीरच आहे, कारण मागणी जास्त आणि संख्या कमी रिझर्वेशनची, ही परिस्थिती आजही कायम आहे, डबे जरी वाढले तरी। त्यामुळं नवीन रेल्वेची मागणी आपण सातत्यानं करत आहोत आणि लवकरच आपणाला नवीन रेल्वेच्या बाबतीमध्ये काही पॉझिटिव्ह न्यूज ऐकायला मिळेल अशी मला अपेक्षा आहे। Thanks for watching Ekmat Digital.